आपण आज 10वीचा एक छान कविता जी आहे त्या कवितेमधलं आपण फिगर ऑफ स्पीच हे शिकणार आहोत। तुम्हाला बघा शिकत असताना किंवा एक प्रश्न येतो ॲप्रिसिएशन ऑफ पोएम। त्या ॲप्रिसिएशन ऑफ पोएममध्ये तुम्हाला रायमिंग स्कीम लिहावी लागते, फिगर ऑफ स्पीच लिहावं लागतं। तर त्याच्यामध्ये या कवितेमधलं तुम्हाला आज आपण थोडासा भाग किंवा त्या कवितेमध्ये किंवा जी कविता तुम्हाला 10वीला आहे 2.3 ट्विन्स म्हणून, या ट्विन्समधलं आपण फिगर ऑफ स्पीच बघणार आहोत। त्याच्यामध्ये काही छान सुंदर चित्र बघा, ही दोन छान मुलांची चित्र आहेत। Somebody says hi, I am Ram, and somebody saying hi, I am Sham. These two people are very identical to each other. बघा दोघंही समान दिसत आहेत, दोघांचे डोळे किंवा चेहरेपट्टी जर बघितली तर दोघांचे सेम आहे। ही दोन मुलं बघा छोटी खेळतात छान झोक्यामध्ये बसून आणि ते सांगतात वी आर ब्रदर्स, येस वी आर बेस्टीज। आम्ही दोघं छान भाऊ आहोत आणि आम्ही दोघंही एकमेकांचे अगदी चांगले मित्र आहोत। Somebody says our eyes are same, our face same, and everybody is confused due to our resemblance. Resemblance याचा अर्थ की आम्ही एकसारखे दिसतो, त्याच्यामुळे बरेच जण कन्फ्यूज होतात। आता बघा ही दोन भावंड आहेत, ही दोन भावंड हे सांगतात की आमचे डोळे सेम आहेत। बघा डोळे जर तुम्ही बघितले दोघांचे डोळे सेम आहेत, फेस सेम आहे, चेहरा पट्टी सेम आहे आणि दोघंही दिसायला सेम असल्यामुळे ते दोघंही म्हणतात की सगळे लोक काय होतात, कन्फ्यूज होतात आम्हाला बघितल्यावर। एक मजा म्हणून एक चित्र दाखवते। हे दोघंही ट्विन्स आहेत आणि ते दोघं एकमेकांशी बोलत आहेत आणि हा रडतोय छोटा, कारण का तर हा इकडचा जो मुलगा आहे त्याला दोनदा आईने चुकून जेवायला दिलेला आहे आणि याला दिलंच नाही, कारण ती कन्फ्यूज झाली त्यांच्या दोघांच्या एकसारख्या दिसण्यामुळे। कदाचित अशा गमती जमती पण होत असतील, दोघं आयडेंटिकल असल्यामुळे, दोघंही ट्विन्स असल्यामुळे। See, just think, do you have any such a type of lesson or poem? Yes, we have. In Unit 2, number 2, 2.3, the twins. तुम्ही ऐकली आहे का, बघितली आहे का? कदाचित तुमची झाली आहे, शिकवली गेली असेल शाळेमध्ये किंवा नसेल तरी आपण त्यातला सर्वातला महत्त्वाचा गाभा जो आहे फिगर ऑफ स्पीच हा आपण बघणार आहोत आणि तो कारण खूप सुंदर आणि खूप वेगळा आहे। तर फर्स्ट we are going to learn about what is meant by the twins. Two babies born at the same time to the same mother are called twins. ही जी ट्विन्स कविता आहे, आपण ट्विन्स 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 म्हणतोय, जुळी भावंड, त्याचा अर्थ काय आहे तर एकाच वेळी जन्मलेली जी मुलं असतात त्यांना ट्विन्स म्हणतात। आता ह्या पोएममध्ये जो नरेटर आहे मीन्स पोएट आहे तो काय म्हणतोय तर इन दिस पोएम द नरेटर वॉज वन ऑफ द पेअर ऑफ ट्विन्स. People were confused and made mistakes about their christening, marriage and death. बघा हा नरेटर जो आहे, पोएट आहे, हा पोएट त्या ट्विन्समधला एक जण आहे आणि तो सांगतोय की सगळेजण कन्फ्यूज व्हायचे आमच्याकडे बघून आणि 3 महत्त्वाच्या या भाग आलेले आहेत या कवितेमध्ये। क्रिशनिंग म्हणजे त्यांच्या बॉर्न जेव्हा झाले, जन्मदिवस होता, नाव ठेवण्याचा दिवस होता, त्यावेळेस लोकांचं कन्फ्युजन झालं, नाव द्यायचं होतं एकाला आणि दिलं गेलं दुसऱ्याला। मॅरेजमध्ये पण तसंच झालेली अशी गमतीचा भाग एका स्टांजामध्ये आलेला आहे की लग्न जिच्याशी करायचं होतं ते दुसऱ्याशीच झालं, ट्विन्सशी झालं। आणि डेथ हे तर खूप वाढवून किंवा ज्याला आपण म्हणतो की खूप एक्झॅगरेट करून सांगितलेलं आहे की एक जण गेला पण बरीड जे केलं किंवा ज्याला पुरलं गेलं त्या दुसऱ्यालाच पुरलं गेलं, अशी मजेशीर कविता आहे आणि या 3 पॉईंट्सवर पोएटनी जास्त भर दिलेला आहे। आपल्या बोर्डच्या एक्झाममध्ये जे ॲप्रिसिएशन आहे, आता आधीच्या ह्याच्यात 10 मार्काला होतं पण आता ते 5 मार्कावर आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 2 महत्त्वाच्या गोष्टी येतात। एक म्हणजे रायमिंग वर्ड्स शोधायचे असतात त्या कवितेमधले
आणि त्याच्यावरची रायमिंग स्कीम ही शोधायची असते. पण आपण आज जो आत्ता सर्वात महत्त्वाचा बघणार आहोत भाग तो म्हणजे फिगर ऑफ स्पीचचा, की जो वेगळा आहे, थोडेसे कळायला तुम्हाला गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणून आपण फिगर ऑफ स्पीचकडे बघणार आहोत आणि मग नंतर रायमिंग स्कीमकडे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणार आहोत. काही तुम्हाला पिक्चर्स दाखवते. बघा, एक मुलगी आहे आणि ती रडती आहे. अँड व्हॉट शी सेइंग, शी क्राईड सो लॉंग दॅट शी मेड अ लेक. असं एक म्हटलं गेलं. बघा, तुम्हाला पण चिडवत असतात, समजा खूप रडत असाल तुम्ही, तर बघ पाणी केवढं झालं आहे खाली, किंवा बादलीमध्ये बघ केवढं पाणी साचलं तुझ्या अश्रूंचं. असं खूप वेळा एक्झॅगरेट करून किंवा वाढवून ज्याला आपण म्हणतो, किंवा अतिशयोक्ती करून आपण ज्याला म्हणतो, अतिशयोक्ती केली जाते. तसं त्या मुलीचं आहे की ती इतकी रडते की तिला म्हणायला गेलं की तुझ्या पाण्याचा लेक तयार झाला आहे किंवा एक नदी तयार झाली आहे. दुसरा माणूस आहे बघा, तो खूप भुकेलेला आहे, हंग्री आहे, आणि तो काय म्हणतो, आय एम सो हंग्री दॅट आय कुड ईट हॉर्स. आता मला इतकी भूक लागली आहे की जर समोर हॉर्स जरी दिला तरी मी खाईन. हे सुद्धा बघा अतिशयोक्ती आहे, कारण अति भूक लागल्यामुळे तो बोलतो आहे. ती मुलगी म्हणते की शी इज अ सो थिन ॲज अ टूथपिक. टूथपिक जेवढी बारीक असते तेवढी मी थिन आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो अतिशयोक्ती करून ती सांगते आहे. नंतर बरेच वेळा हा अनुभव तुम्हाला येतो बघा, की तुम्ही काहीतरी मिस्टेक केलेली असते, काहीतरी तुम्ही चूक केलेली असते आणि आई खूप रागवलेली असते, आणि आता तुम्ही म्हणता माय मॉम इज गोइंग टू किल मी. माझी आई आता मला ओरडणारे मारून टाकणार आहे. पण आता किल मी ह्याचा अर्थ खरंच ती मारून टाकणार नसते, तर ह्याचा अर्थ ती ओरडणारे खूप या अर्थाने होतो, पण आपण अतिशयोक्ती करून ह्या शब्दांचा वापर करतो. आता बघा, ह्या जो अशा अतिशयोक्ती केलेल्या असतात एखाद्या गोष्टीचा, त्या गोष्टीला आपण आपल्या इंग्लिशमध्ये एक फिगर ऑफ स्पीच आहे की जो या ट्विन्समध्ये तुम्हाला पावलोपावली दिसणार आहे, की प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला ह्या अतिशयोक्ती केल्याची कवीनी जाणीव होते. ह्या फिगर ऑफ स्पीचला हायपरब्ले म्हणतात. आता तुम्हाला एक जाता म्हणून एक दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगते, की हा ग्रीक वर्ड आहे आणि बरेच वेळेला ह्याचं प्रोनाऊन्सिएशन हायपरबोल असंही करतात लोक, तर ते चुकीचं आहे. ह्या शब्दाचा उच्चार हायपरब्ले असा केला जातो. याचा अर्थ काय, तर एक्सेस ऑर ओव्हरकास्टिंग ऑर एक्झॅगरेट द स्टेटमेंट फॉर ह्युमर. विनोद जास्त वाढावा किंवा विनोद जास्त निर्माण व्हावा यासाठी बरेच वेळेला काही शब्दार्थ, काही वाक्य ही वाढवून किंवा अतिशयोक्ती करून सांगितलेली असतात. तर ह्या फिगर ऑफ स्पीचला हायपरब्ले असं म्हटलं जातं. आणि तुमच्या ट्विन्स कविता ही बरीचशी ह्या फिगर ऑफ स्पीचवर बेस आहे. तर हे सर्वात महत्त्वाचं तुम्ही लक्षात घ्या. आपण 2-3 उदाहरणं बघितली की तो माणूस म्हणतोय मला इतकी भूक लागली की मी हॉर्स पण खाईन. ही अतिशयोक्ती केलेली आहे. किंवा आई मला इतकी आता मारून टाकणार आहे की मी चूक एवढी मोठी केलेली आहे. हे वाढवून किंवा ज्याला आपण म्हणतो अतिशयोक्ती केलेली असते. जेव्हा अतिशयोक्ती होते वाक्यामध्ये तेव्हा हा फिगर ऑफ स्पीच हा होत असतो. आता आपल्या पोएममध्ये बघा, तुम्हाला मगाशी म्हटलं ना की बरेचसे असे प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला हायपरब्लेचा अनुभव येईल. बघा, आता एक म्हणलं की इट रिच अ फिअरफुल पीच, इतका आवाज मोठा झाला होता, असं एक वाक्य आलेलं आहे. किंवा फॉर वन ऑफ वॉज बॉर्न ट्विन येट नॉट सोल न्यू विच. दोघं जुळी भावंड जन्माला आली पण नक्की कोण आहे हे कळत नव्हतं, इतकं कन्फ्युजन होतं, इतकी ते आयडेंटिकल होती. तर ही अतिशयोक्ती प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला पोएममध्ये दिसते. तर तुम्हाला अजून काही त्याच्यातली वाक्य आहेत बघा. वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. जेव्हा जन्माला आले ते दोघं इतके दिसायला सेम होते की त्या नर्सलासुद्धा कळलं नाही की नक्की कोण आणि कुठला आहे. तर हे पूर्णपणे मिक्स झालो होतो आम्ही, हे अतिशयोक्ती करून सांगितलेलं आहे. किंवा माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन मी अँड आय गॉट ख्रिश्चन हिम. जे मगाशी तुम्हाला सांगितलं की जॉन नाव हे या कवीला द्यायचं होतं पण दिलं गेलं त्याच्या भावाला. अँड शेवटचं तर वाक्य किंवा शेवटच्या स्टांजा तर अतिशयोक्तीचा किंवा हायपरब्लेचा तर आपण ज्याला म्हणू कळस आहे. असं आहे की वाक्य असं होतं, अँड वेन आय डाईड नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन.
तर तो कवी म्हणतोय की मी जेव्हा मरून गेलो तेव्हा बाकीचे शेजारचे आले आणि माझ्या ब्रदर जॉनला, माझ्या भावाला त्यांनी बरीड केलं किंवा पुरून टाकलं. ही तर अतिशयोक्तीचा कळस आहे की हा जर डाईट झाला होता तर ह्याला कसं कळलं की कोण आलं, नेबर आला आणि भावाला पुरलं. म्हणजे हे जे एक गंमत तयार करावी, कवितेमध्ये एक ह्युमर तयार करावा, छान मजेशीर कविता ही निर्माण करावी, ही या कवीची एक कल्पकता इथे आपल्याला दिसते. आणि हायपरब्लेचा त्यांनी अतिशय सुंदर वापर या कवितेमध्ये केलेला आहे. आता काही तुम्हाला अजून काही चित्र दाखवते. बघा इथे एक वेगळा चित्र आहे. त्याच्यामध्ये अपेंडिक्स हा एक शब्द आलेला आहे. तर याचा अर्थ असा होतो की जो स्मॉल ऑर्गन इनसाइड आवर बॉडी, आपल्या शरीरामध्ये हा अपेंडिक्स असतो आपल्या शरीरामध्ये. आणि ह्याच शब्दाचा अर्थ दुसरा आहे अ सेक्शन ॲट द एंड ऑफ द बुक. म्हणजे तुम्हाला इथे बुक दिसते बघा, आणि हा ज्याचा सेक्शन आहे, हा जो आहे हा त्याचा अपेंडिक्स म्हणजे वरचा जो भाग असतो, तर त्याला अपेंडिक्स म्हटलं जातं. तर हे जे दोन्ही शब्द म्हणजे उच्चार एकच आहे पण त्याचे दोन अर्थ आपल्याला मिळतात. तर असे शब्दसुद्धा तुम्हाला या कवितेमध्ये बघायला मिळतील की ज्याचा उच्चार एकच आहे, प्रनाउन्सिएशन एकच आहे, बट मीनिंग्स आर डिफरंट. लाईक अपेंडिक्स विच इज इनसाइड आवर बॉडी अँड द सेक्शन ऑफ द बुक, दीज आर द टू मीनिंग्स ऑफ द वन वर्ड. आता इथे बघा स्टेबल, ह्याचा अर्थ दोन अर्थाने आलेला आहे की एक आहे तो म्हणजे विच इज स्टेबल, याचा अर्थ की जिथे हॉर्स किंवा घोडे जे असतात या घोड्यांना ठेवलं जातं, त्यांना स्टेबल म्हटलं जातं त्यांच्या त्या घराला. आणि दुसरं त्याचा अर्थ आहे स्टेबलचा फर्म अँड स्टेडी, म्हणजे जो मनुष्य ठाम आहे त्यालासुद्धा स्टेबल म्हटलं जातं. आता इथे सुद्धा हा शब्द जो आहे हा शब्दाचा उच्चार एक आहे पण त्याचे अर्थ मात्र दोन वेगवेगळे आहेत. बघा इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसेल की हा स्टेबल आहे की तिथे ते घोडा ठेवला जातो आणि हा एक स्टेबल मनुष्य आहे. यू आर राईट सो आय लेफ्ट. बघा राईट अँड लेफ्ट, आपण हाताला किंवा या बाणांच्या दिशा बघा की इथे एक डावीकडे आणि उजवीकडे बाण आहेत, तर त्याच्यासाठी वापर केला जातो. किंवा राईट, तू बरोबर होता म्हणून मी बाहेर पडलो, या अर्थाने या दोन शब्दांचा राईट आणि लेफ्टचा अर्थ आलेला आहे. आता दुसरा जो तुम्हाला जाणवणार आहे तो म्हणजे या पोएममध्ये किंवा तुमच्या इतरही कवितेमध्ये अजून एक वेगळं फिगर ऑफ स्पीच आलेलं आहे, त्याचा उच्चार आहे पन. आता पन म्हणजे काय, तर ह्युमर्स यूज ऑफ वर्ड्स ऑर द फ्रेज दॅट हॅज अ सेव्हरल मिनिंग ऑर द साऊंड लाईक अनादर वर्ड. मीन्स त्याचा अर्थ किंवा त्याचा उच्चार एक असू शकतो पण त्याचे दोन अर्थ किंवा जास्त अर्थ असू शकतात, तर त्याला म्हणतात पन. तर आता आपल्या ह्याच कवितेमध्ये, आपल्या ट्विन्स या कवितेमध्ये बघा एक शब्द आलेला आहे ग्रीव. आता या ग्रीवचा उच्चार एकच आहे ग्रीव, पण त्याचे दोन मिनिंग्ज आहेत. एक म्हणजे अपब्रिंगिंग ॲज वेल ॲज लाईकनेस. अपब्रिंगिंग म्हणजे वाढवणे किंवा तो वाढणे. आपण बघा आपण वय वाढत जातं तसं वाढत जातो, मोठे होत जातो, तसं अपब्रिंगिंग किंवा ते वाढवणं किंवा वाढणं. आणि लाईकनेस म्हणजे समानता. तर अशा अर्थाने सुद्धा त्याचा अर्थ घेतला जातो. तर आपल्या ह्या कवितेमध्ये, ट्विन्स कवितेमध्ये ग्रीव हा शब्द आलेला आहे, त्याचे दोन अर्थ होतात. अजून एक दुसरा शब्द आलेला आहे फोक. तर फोक या शब्दाचा अर्थ आहे पेरेंट्स किंवा पीपल. आपण फोक म्हणजे लोक अशा अर्थाने वापरला जातात जनरली लोक, पण ह्या कवितेमध्ये फोक याचा अर्थ पेरेंट्स म्हणजे त्याचे आईवडील, ट्विन्सचे जे आईवडील आहेत या संदर्भात तिथे आलेला शब्द आहे. दॅट फोक गॉट टेकिंग मी फॉर हिम. तर हे जे आलेले ते फोक म्हणजे पेरेंट्स, जेव्हा त्याला घेऊन मुलाला घेऊन गेले तेव्हा ते फोक या अर्थ माणसं घेऊन गेली नाही, ते इथे पेरेंट्स म्हणून आलेलं आहे. पण आता हा फोक शब्द आहे बघा, याचं प्रनाउन्सिएशन सेम आहे पण त्याचे अर्थ मात्र दोन आहेत.
तर असे जर समजा कवितेत शब्द आले की ज्या कवितेमध्ये शब्द एकच आहे, त्याचा उच्चार एकच आहे, साऊंड एकच आहे, पण त्याचे द्विअर्थी आहेत किंवा दोन अर्थ होतात, तर अशा ह्यांना पण म्हणून हे फिगर ऑफ स्पीच किंवा अलंकार होतो. म्हणून ह्या कवितेवर किंवा ह्या ट्विन्स कवितेमध्ये सर्वात दोन महत्त्वाचे तुम्ही जो अभ्यास केला पाहिजे तो म्हणजे एक हायपरब्लेचा आपण बघितला. हायपरब्ले म्हणजे अतिशयोक्ती, की आपण एखादी गोष्ट बघा, तुम्हीसुद्धा एखादा छोटीशी घटना बघितली असते पण ती वाढवून सांगता किंवा जास्त करून अतिशयोक्ती करून सांगता. तर तसं जेव्हा होतं तेव्हा हायपरब्ले हा फिगर ऑफ स्पीच होतो. आणि पण की ज्याच्यामध्ये साऊंड शब्दांचा एक जो उच्चार असतो तो एक असतो, पण मात्र त्याचे अर्थ दोन असू शकतात. तर असे हे दोन सर्वात महत्त्वाचे फिगर ऑफ स्पीच हे आपण आज बघितले की ह्या फिगर ऑफ स्पीचचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. कारण ट्विन्स ही कविता जी आहे गमतीची आहे कविता, त्याच्यात खूप मजा आहे, त्यामुळे बोर्डाला तुम्हाला नक्की येऊ शकते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्रिसिएशनमध्ये फिगर ऑफ स्पीच हे विचारले जातात. त्यामुळे तुम्ही हे दोन गोष्टींचा अभ्यास हा केलाच पाहिजे आणि त्यातली ही जी वाक्य आहेत ती वाक्य शोधून तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून ठेवली पाहिजेत, म्हणजे तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहिताना जास्त उपयोगी पडेल.